तर आता असं झालंय, आता जेवढंही आहे हा आवाज येतोय, जे येतोय सगळं ब्लूटूथनी जे कनेक्टेड आहे ना त्यांनी येत असेल. मला नुसतं टेस्ट करायचं आणि हे ऑफिस संपलेलं टेस्ट करायचं होतं आणि ऑफिस संपलेलं आणि आपण घरी चाललोय, तर मला एक हे पाहिजे होतं की लाईक मी असं कधी सगळं केल्यानंतर काय आवाज येतं काय येतं ते चेक करायचं होतं, अजून काय नाही. सो लेट्स डू इट. झालंय सगळं पॅक पॅक. बाईक बंद पडली परत. अरे गरम गरम व्हायला एवढं टाइम लागते. आय वॉज एक्सपेक्टिंग की लाईक चालू राहील. सिरियसली मला असं वाटलेलं की चालू राहील, पण चालू नाही राहिलं. आता काय आहे का आपल्या इथं ब्रो त्यांनी अगर गेट काढलं तर मला होईल. चला कोणीतरी आहे ना मिरर बरोबर ना लय हे केलं, काय छेडछाणी केली मला असं वाटतंय. कारण की माझा मिरर असा आडवा आडवा झाला आडवा. चला थँक्यू. आणि आपण सगळं सेट झालं आणि आता किती वाजलेत? 4:48 झालेत भाई. 4:48 आणि आपण निघालेलो आहे ऑफिसमधून, म्हणजे आपल्या मॉलचे पार्किंग म्हणून निघालेलो आहे. पण आता ना रोज येऊन येऊन आहे ना सवय झाली आहे की मॉलमध्ये यायचं, बाईक हे करायचं. आता ना फटाफट तयार होतो, म्हणजे इथे येऊन जे करायचं असतं ना माझं काम फट. हॅलो अँड गुड मॉर्निंग. आज आहे मंडे. तारीख काय वाटतं 23 आज. आणि आपण ऑफिसला चाललोय. हा कसं तर संडे. आता मला नाही माहित की कोण किती एक्साइटेड असतं का. फर्स्ट लोकांचे स्टार्टिंग मध्ये कसे असतं, हॅलो गाईज. अरे भाई दादा असलं जोश मध्ये येत होता, असा जांभळी टाकत असा दादा एकदम जोश मध्ये येतो. दादा विसरला की भाई पुढून दुसऱ्या गाड्या पण येतात करून. कसं स्टार्ट कसला झालाय दिवस आज ते. आणि आज काय झालं माहिती का, एक मिनिट मी तरी हे चालू करतो हा वाला कॅमेरा. आजचं आपण कसं केलंय की आपण आपला ब्लूटूथ आहे ना 360 बरं कनेक्ट केलेलं आहे. तर जेवढंही आवाज येत असेल काही येत असेल तो डायरेक्ट ह्या ब्लूटूथ इंटरकॉम बरं कनेक्ट आहे आपला 360. तर त्यातून आवाज डायरेक्ट रेकॉर्ड होतो या ह्याच्यात. तर मला नुसतं बघायचं आहे, कारण की कसं होतं की कधी कधी नुसतं 360 चालूही केला मी तर रेकॉर्ड आवाज काय तर जायला पाहिजे ना. त्यामुळं ब्रो दादा तेच एक आहे. आणि आज 23 आहे, मंडे आहे. मंडेला आपण ऑफिसला जात असतो, तर तेच करायचं. एक तर वीकेंड माझा बेकार गेला यार. वीकेंड माझा एवढा बेकार गेला ना. वीकेंडला मी ऑफिसचं काम करत होतो किती, म्हणजे सकाळीपासून. एक तर मला वीकेंडला राईडला पण जायचं होतं. मी तरी माझे ते फॉग लॅम्प जे वरती असतात वरच्या त्या बारला लागलेले ते मी त्याला खाली शिफ्ट केले, कारण की मला फाईन नाही पाहिजे होता. त्यामुळे ते काय 1 तासाचं काम होतं ते मी केलं. ते इतरचे ते फॉग लॅम्प्स होते ते आता मी इथं मग खाली हे केलं. तर ते तर मी केलं, ते 1-1.5 तासात तर आरामात झालं. कारण की लोकेशन बघून हे करून टेस्ट अँड ट्राईड अँड टेस्ट करायचं होतं, तर त्यामुळे जरासा टाईम गेला त्याला. पण ते झालं. त्यानंतर सॅटर्डेला मी काम करत होतो ऑफिसचं, कारण की आज एक मीटिंग आहे. तर सॅटर्डेला काम करत होतो, संडेला काम करत होतो. आज परत मंडेला त्याचंच काम करायचं ते पण ऑफिसला जाऊन. तर हेच आहे, ये है अपनी जॉबवाली जिंदगी. सॅटर्डे संडे वर्क कारण की करायलाच लागतं रे आजकाल, काय बोलू नाही शकत. बट माझी कंपनी चांगली मेन ती आहे रे. म्हणजे कधी कंपनी माझी खूप चांगली, असं नाही की लाला कंपनी का काय, माझी कंपनी खूप चांगली आहे. हां, पण कधी कधी करायलाच लागतं ना. तुम्ही बोलूच नाही शकत की भाई कधी तर कुठं तर
तुम्हाला सॅक्रिफाईस कुठं ना कुठं करायलाच लागतो. आजकाल भाई असं पण नाही ना, आता आधी कसं होतं लहान मुलांसाठी पण, आता लोक बोले लहान मुलांचं, भाई लहान मुलांना पण आजकाल सॅटर्डे संडे ट्युशन असतात. आधी कसं सॅटर्डे संडे भाई सुट्टी म्हणजे प्युअर सुट्टी असायची लहान मुलांना पण, स्कूलचा होमवर्क नाही ना काय नाही ना काय नाही. तर आता तर भाई फ्रायडेलाच सगळ्यांना होमवर्क द्यायचा असतो. तर पेरेंट्स पण सॅटर्डे संडे कामच करत असतात. तर फायद्याचं काय? अँड येस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही पण लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा इफ तुम्हाला असेच नॉर्मल आणि रॉ व्हिडिओज बघायचे असेल तर प्लीज. कारण की मला जास्त ना मीम्स नाही टाकायचे. मी आधीपासून बोलतो की लाईक मला आय हेट पुटिंग मीम्स आणि हे. कारण की मीम्स टाकले तर लोकांना, मला वाटतं कधी कधी लोक नुसतं मीम्स बघायसाठी तुम्हाला सबस्क्राईब करतात की तुम्ही हर एक फुटेजेसमध्ये कसं मीम्स टाकतात त्यासाठी. बाकीचं काय नाही. हे बंद करू. तर व्हॉट आय फील, तर हां, ते मला असं वाटतं की लोक नुसतं तुम्हाला फुटेजेससाठी बघतात आहेत की तुम्ही हर एक पॉईंटनं हर 15 सेकंडनंतर तुम्ही कुठलं मीम्स टाकतात. त्यासाठी लोक, मला असं वाटतं की लोक तुम्हाला मोस्टली त्यासाठी फॉलो करतात. बट मला पाहिजेत की लोकांनी जे रिॲलिटी आहे, जे मला जसं यूट्यूब करायचं आहे मला तसं हिशोबाने करायचं आहे की रॉ जास्त म्युझिक नाही ना काय नाही. मी कारण की मला असं वाटतं की मी कधी बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक टाकतो ना, मला वाटतं की ते नुसतं म्युझिकमुळं मला व्ह्यूज नाही पाहिजेत. तर ते आहे माझं. मला मला नुसतं ट्रेंडिंग व्ह्यूज आणि ह्याच्यामुळं मला व्ह्यूज नाही पाहिजेत. आपल्याला आहे बाबा ट्रेंडिंग ऑडिओ टाका, ट्रेंडिंग हॅशटॅग टाका, हे टाका. त्यामुळं मी ना सगळं बंद केलं. म्युझिक टाकायचं कधी तर एकदा म्युझिक टाकायचं. इफ नुसतं असे नॉर्मल रील्स टाकायचे असेल ना की मी त्यात काय नाही बोलतो आहे एकदम असं बाईकचे जे, तर मी ऑडिओ टाकतो, म्हणजे ट्रेंडिंग म्युझिक हे टाकतो. तर नाही तर बाकीचं ह्याच्यात काही नाही. लोक कसे की लाईक काय तर बोलतात आणि एकदम साईड मागे आवाज हे करतात ना. मी आधी तसं करायचो, पण नंतर मी बंद करून टाकलं. कारण की मला असं वाटत होतं की मी ऑनेस्ट, माझा इफ कोणाला मला फॉलो करायचं असेल किंवा कोणाला माझे रील्स पण लाईक करायचे असेल तर मला असं वाटतं की लाईक दे शूड फॉलो असंच करायला पाहिजे जे नॉर्मल होतं ते. आय डू नॉट वॉन्ट टू डू लाईक, आता समजून घ्या मी काय बोलतोय. हे भाई रोज आहे ना, कधी पण मी या ब्रिजवर जातो, मी रोज विचार करतो की लाईक ह्या सनराईज जो मागून होतोय, सनराईजचा आपण व्हिडिओ रोज अपलोड करूया. म्हणजे कुठला तर एक सेंटी सॉन्ग का भारी सॉन्ग लावून आहे ना, याला आपण रीलमध्ये हे करूया. पण होतच नाही, कधीच नाही होत ते. मला तर आत्ता पण नाही, म्हणजे माझ्याकडे एवढे रील म्हणजे असले हे वाले शॉर्टमध्ये एवढे आहेत ना की मागचं एवढा भारी सनसेट आणि भाई आज काय घाणेरडा वास येतो इथं. आणि होतच नाही ते की लाईक मी हे करतोय काय आपलं की त्याला मी रीलमध्ये टाकू शकतो, पण नाहीच होत. अक्षरशः शीचा वास आहे, शी. पार नाकातले केस जाळवले यार, एवढा घाणेरडा वास आहे आज इथं. एकदम असा संडासमधला तो एकदम असं असतं ना की तुमचं पोट जाम एकदम हागलाय करून आणि तो घाणेरडा वास, तसला घाणेरडा वास आहे तो एकदम. म्हणजे कधीच एवढा नाही आला मला, पण आज एवढा. माझे कानातले केस आता माझ्या जे डोक्यात ते आता हे झाले ते वास. शी. ओ डिफेंडर. आणि आज सिरियसली बोलून आज ना गर्दी पण खूप आहे यार रस्त्यावर. मी एवढी आज मंडे आहे पण गर्दी खूप आहे. लिटरली आज खूप गर्दी. चलो सिग्नल पण सुटलेला आहे, आपण फटाफट पोचू शकतो ते बघू आधी आपण. Right, no signal.
आहे अजून 50 सेकंड्स आहे, तर आपण आरामात पोचू शकतो. अरे डिफेंडर होती ना का गेली मागे? नाही बघा इथं DD0. भाई त्यांनी तर व्हील्सला पण हिरवा कलर दिलाय. वाव. पण आहे यार या गाडीत दम पण तेवढाच आहे. भाई 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 काय काय सॉरी, माझी गलती आहे, माझी चूक होती. का ब्रोला थांबायचं आहे का ब्रो थांबतोय? ओके. ॲक्च्युली त्या साईडनी गाडी टाकायची होती. या इथं एका स्कोडाच्या काकांनी गाडी आडवी टाकलेली आहे. हां, बट नो वरीज, आपण त्यातून पण एका वेळेस ट्राय करून निघू शकतो. आणि ग्रीन लाईट झालीच आहे तर काहीच जरूरत नाही आहे. हे बघ हा बघ, हा आहे ना, हा चुती आहे. हा रील बघत गाडी चालवतो आहे. हे बघा इफ तुम्हाला दिसत असेल तर हा सॉरी रील्स बघतोय. म्हणजे रील्स त्यांनी ॲक्च्युली त्याचा मोबाईल माउंट आहे ना, त्यांनी तिथं मोबाईल माउंटवर रील्स चाललेत आणि तो ऑटो स्क्रोलवरतीच असणार त्याचं ते रील. ते ऑटो स्क्रोलवरती त्याचं चालू आहे. बट वाय म्हणजे लोक एवढे ॲडिक्टेड आहेत की भाई गाडी चालवताना पण तुम्हाला रील्स पाहिजेत. हो आयटम म्हणजे ही आयटम. चला याला कॅमेरा बंद करू आपण. हा काही बंद हो. तर माझं नुसतं हेच आहे की लाईक लोक म्हणजे एवढे ॲडिक्टेड आहेत की भाई गाडी चालवण्याच्या वेळेस पण तुम्हाला रील्स पाहिजेत. आणि ते सिरियसली ते ऑटो वाटतं हे जे हे होत होतं काय काय बोलतात त्याला, ऑटो स्क्रोल होत होतं. तर त्यामुळं तो पण एकदम आरामात गाडी चालवतोय, रील्स बघतो. चुकून भाई त्यात कुठला पोरी बिरीचा रील आला आणि जर त्याचं लक्ष हललं भाई म्हणजे घोडे तर पुढच्या चेहरे लागेल ना, ठोकला बिकला तर. मग स्कोडा घेऊन फायदा काय? असं मुंबईमध्ये जरासा ना आरामात चालवा. आता मी ना कधीचे या हा वाला बाईक आहे ना, मी त्याच्या मागे तो असा गावठीसारखा चालवतोय ना की तो गॅप्स बघतच नाही आहे. आता कसं की एवढं तो आहे ना, असं छोट्या गॅप दिसले ना, अशी छोटीशी गॅप, त्यातून पण घुसून तो त्याला असं झालं की भाई गाडीने ब्रेक दाबायला पाहिजे, मी नाही. तर माझं एवढं डोकं आऊट झालं आहे ना की भाई जरासा नीट चालवा, रिस्पेक्टफुली. की तुम्ही असं नाही की भाई घेतलं आणि चालले आपले महाराजांसारखं. म्हणजे नॉट तेवालं नाही, आपलं स्वतःचं हे. इफ कोणी याच्यावर हे असेल तर जरासं आहे, पण असं जरासं नीट चालवा. माझं नुसतं एवढंच म्हणणं आहे की जरासं नीट चालवा की भाई लय गावठीसारखा चालवतोय हा. आता कसं की एवढं मला आता कसं मी बाईक घुसवतो कसं की लाईक माझ्या बाईक एवढी जागा भेटली ना पुढून मागून तर मी बाईक घुसवतो, नाही तर मी नाही घुसवत भाई बाईक. हे बघ दीदी तर असले डेंजर चालवतात ना भाई. आज लय गर्दी आहे, लय आज अपेक्षापेक्षा जास्त गर्दी आहे. तो हिरो असला चालवत होता ना, म्हणजे आता मी पण चालवतो, पण माझं कसं आहे की भाई गॅप्स बघायचे, आपली बाईक घुसू शकते का, भले कॉन्फिडन्स पण असेल की हां भाई माझी बाईक इथून जाऊ शकते, तर आपण हे नाही करत. कारण की आपल्याला आपली बाईकला स्क्रॅचेस, आय हेट स्क्रॅचेस ब्रो. भाई आज लय गर्दी या. आज काय एवढी गर्दी? बिकॉज ऑफ मंडे. काल सगळे आलेत की चला ऑफिसला जायचं ऑफिसला.
असं झालंय का सगळ्यांचं? भाई थांब ना. अरे ब्रो, इतना भी घाई मत कर भाई कि घोडे लागायचे स्वतःचे. आणि मी भाई किती म्हणजे मला असं वाटतं की मी किती वर्षानंतर मरीन ड्राईव्हवर गेलो असेल. मी म्हणजे सॅटर्डेला असं झालेलं की मी 11:30पर्यंत ऑफिसचं काम करत होतो रात्री. तर 11:30ला माझं म्हणजे दिवसभर काहीच नाही ना भाई, रायडिंग नाही ना काय नाही, विकेंडला रायडिंग नाही काय नाही हे नाही, डोकं आऊट झालेलं. तर मी काय केलं, सरळ गाडी काढली, मरीन ड्राईव्हवर एक फिरून आलो आणि तो कोस्टल रोडवर आपण गेलेलो. ते नाही का जेहोवालं गाणं, ते जेहोच्या गाण्याच्या जागेवर आहे ना कुठले गाणे पाहिजे माहिती का, ते उ ए आ आ ई आ टू डू डू, ते कुठलं आता ते गाणं डोक्यात आहे पण असं बोलू नाही शकत असं वाले, ते वालं गाणं पाहिजे होतं एक. कारण की नंतर कोस्टल रोड नंतर तुम्हाला खड्डे भेटणार आहेत त्यासाठी, तर हे आधीचं वॉर्निंग आहे तुम्हाला, त्यासाठी आम्ही हे गाणे लावलेत. तर तसं व्हायला पाहिजे होतं. ओके 15 सेकंड 45 सेकंड. ब्रो ओला, मला ना कधीपासून आहे ना एक तर ही रील बनवायचीच होती भाई. लोक EV गाड्या घेतात, लोक बोलतात EV नुसतं ना, लोक नुसतं ट्रॅव्हलिंगमध्ये पैसे कमी लागतात त्यामुळे EV गाड्या घेतात, अजून काय नाही. कारण जी तुमच्या हेल्थचे घोडे लागतात ना तेच कोणी बघत नाही भाई. आता तुम्ही बोलता की मोबाईल डोक्याच्या जवळ घेऊन झोपला तर तुम्हाला ते रेडिएशन का काय असेल ते भेटतं. इमॅजिन की तुम्ही रोज म्हणजे सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, 4 तास तुम्ही ट्रॅफिकमध्ये घालवताय EV गाडीमध्ये, आणि तुमची बॉडीची काय त्या रेडिएशनचं जे बॅटरीचं रेडिएशन का काय असतं ते जी तुमच्या बॉडीची कसले घोडे लावत असेल ते इमॅजिन करा तुम्ही. 4 तास, आणि 4 तास दिवसाचे का 3 तास पकडा, म्हणजे 1.5 आवर 3 तास पकडा. 3 तास तुमच्या बॉडीचे कसले घोडे लागत असेल तुम्ही हे विचार करा. आणि हे 365 डेज, सॅटर्डे संडे पण तुम्ही तुमच्या म्हणजे फॅमिली बरोबर कुठं तर जात असेल EVमध्ये, पण ते रेडिएशन जे असेल, रेडिएशन का काही आहे ते त्याच्यावर कसं काय बोलत नाही. नुसतं लोक EV गाड्या घेतात, EV गाडी से मेरे को मैं 1000 किलोमीटर आया सिर्फ 400 रुपये में, हे ते एवढं दाखवतात भाईपर्यंत. ते 1000 किलोमीटरमध्ये तुम्ही म्हणजे तुमचा तो 6 तास का 12 तास लागत असेल तुम्हाला पोचायला. 12 तासात तुमच्या बॉडीला ते रेडिएशन करत काय असेल. आणि आजकाल तर जेवढे यूट्यूबर आहेत त्यांचे सगळ्यांचे लहान पोरं आहेत, सगळ्यांचे 1-1.5 वर्षाचे 2 वर्षाचे पोरं आहेत. तुम्ही विचार करा त्यांच्या डोक्यावर कसला का त्यांच्या बॉडीवर कसलं रिॲक्शन होत असेल. कधी तुम्ही ते बघितलं? त्यापेक्षा भाई डिझेल आणि पेट्रोल घ्या, जाऊन टाकायचं, म्हणजे हे टाका, सगळ्यांची वाट लावून टाका. परत स्वतःच्या बॉडीची नको बाई. ॲट द एंड रेडिएशन कधी तुम्हाला आत्ता नाही पण 1-2 वर्षानंतर तुम्ही कंटिन्यूस कधी चालत असेल तर तुम्हाला जी फटीक असते, बॉडी फटीक असेल, का तुम्हाला चक्कर येतं, का तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला एवढं लो फील होत असेल ना, ते तुम्ही बघा. तर तेच आहे, लोक नुसतं हे बघतात EV स्वस्त आहे. मी रोज ऑफिसला EVनी जाईल. मी पण विचार केलेला EV घ्यायचा, पर्यंत नंतर मी कधी असं घोळमध्ये असं याच्यात अभ्यास केला ना, त्यानंतर मी बोललो नो, आय लव्ह माय बॉडी व्हेरी मच. का उद्या माझे पोरं पण होईल लकीली कधी तर त्या ह्याच्यात त्यांची वाट नाही लागायला पाहिजे भाई. मी तर भाई कधीच माझ्या पोरांना काय ह्याच्यात ना भाई EV गाडीमध्ये कधी बसवणारच नाही.
हे बघा हे बघा हे बघा हे बघा हिरो यूट्यूब लावून चालवतोय, यूट्यूब प्ले करून चालवतोय आणि यूट्यूबवरचा व्हिडिओ चालू आहे. भाई काय झालंय लोकांना आजकाल. तो मागे वेंटोमध्ये तो माणूस हे करत चालवत होता, काय आपलं रील बघत होता चालत्या गाडीत. हा चालत्या गाडीत यूट्यूबवर गाणी लावून चाललाय. बाई काय चाललंय आजकाल. एक तर तुम्ही म्हणजे विचार करा ना की कधी तर तुम्हाला आता मला माहिती की भाई कुठलं गाणं येईल, कुठल्या गाण्यामध्ये कुठले सीन्स असतात, तर तुमचा 5 सेकंड्स पण का 1 सेकंड पण त्या सीन बघण्यात तुमचं लक्ष गेलं म्हणजे केवढे वाट लागेल तुम्ही ते विचार करा. भाई 12:30 ओके, खूप बहुत टाइम है और बहुत टाइम है. तर विचार करा की भाई चुकून तुम्हाला ब्रेक दाबायचं का तुमचं लक्ष नाही गेलं का कुठल्या माणसा हे केलं, केवढी वाट लागेल का तुम्हाला यूट्यूब आणि हे इंस्टाग्राम लावूनच गाड्या चालवायचे. आणि लिटरली मी दाखवेल तुम्हाला, थांबा त्यासाठी भ्यांचो आपण जरा गाडी पुढे घेऊ, याला पण ऑन करू आपण. आणि हे बघा गाणी डोका उठवता असल्या लोकांना बघितलं ना. भाई काय रस्ता चांगला होता हा. बोलू नका की इथं पण आता सिमेंट रस्ता करणार आहेत. रस्ता चांगला होता यार तो. मला वाटतं बॉम्बेत ना सिमेंट रस्त्यापेक्षा ना डांबर रस्तेच करा भाई. एकतर रस्ता तो सिमेंट रस्ता करण्यातच एवढा टाइम जातो ना, त्यापेक्षा डांबर करा भाई, लय भारी होईल. व्हॉट आय फील, फटाफट होऊन जाईल, एका रातोरात होऊन जाईल, सगळं होऊन जाईल. पण मला पण लेफ्टला जायचं आहे. लेफ्टला लोक असे पण सिग्नल तोडतातच आहेत, पण मला नाही तोडायचं कारण की कधी कधी तिथं काका थांबलेले असतात. सिरियसली कधी तिथं काका थांबलेले असतात हे पकडून कॅमेरा, तर त्यामुळं मला रूल्स तोडायचे नाही आहेत. 15 सेकंड एक काय जास्त 30 सेकंड म्हणजे थांबा लागेल, पण दॅट इज ओके ना. 30 सेकंड थांबून पण हे फाईन नाही लागणार असेल तर माझ्यासाठी 30 सेकंड्स खूप आहेत. आणि थांबलं आणि असे पण समोरचा पण भाई थांबलेलाच ना. कधी इथंच थांबतात, एक तर या सिग्नल खाली थांबतात, नाही तर या कोपऱ्यात तर थांबतात, कारण की इथंच पोलीस स्टेशन आहे ना. हे पोलीस स्टेशन आहे ना, हां, तर तिथंच थांबलेले असतात तर काय वाटत नाही. आणि आपण आलेलो आहे आपल्या पार्किंग. साला इथं बघा ना लोक कसे गाड्या लावतात यार, एवढं रात्र बाहेर. माझी तर फाटूनच जाईल सिरियसली, माझी तर सिरियसली फाटून जाईल. असं कधी अशी गाडी लावायची वेळ आहे ना, माझी तर सिरियसली फाटून जाईल. ब्रो थांब, नाही तर लोक पण असेच ना उडून टाकायचे. हां, टावरचं पार्किंग, सगळ्यांचं पार्किंग. हे भाई ब्रो, साला इथं पार्क कॅटेवर ओनली रिक्स करून बोलतायत, पण साला एवढं मोठं ते हे फिरतं एकतर डोक्यावरून. काय ते बघा, ते एवढं मोठं डोक्यावरती फिरते भाई, कसं रिक्स घेऊ. साला काय गाडीची हालत केली यार, एवढी चांगली गाडी पार घोडे लावून टाकलेत. मग त्यामुळं भाई माझ्या आणि याच्या बाईकमध्ये बघ केवढा फरक आहे भाई. बघा ना, कलर निघालाय, रश झाले पूर्ण. हां,
आय फील सॅड यार कधी कधी असं बघतो ना लोकांचे बाईक्स आणि हे, की लोकांना नुसतं बाईक घ्यायचे पण त्याची काळजी नाही करायची. बघा आता इंजिनवरती बघा, इंजिनवरती एवढं ऑइल आहे ना त्याच्या, फार इंजिनचे घोडे लागलेत हे तरी चालवतात. तर तेच कधी कधी आय फील रिअली सॅड की एवढे चांगल्या बाईकचं एवढं हे होतं काही नको पडायचं आपल्या ह्याच्यावरती. तर दॅट्स वाय बघून घ्या. तर त्यामुळं कधी कधी वाटतं की काय करायचं. मला चेन लूप पण करायची आहे. जरा चेन ड्राय झाली माझी, जराशी झाली आहे. काल करायचं होतं यार, पण काल करायचं राहिलं. पण ते कारण की कसं आहे की मला ती पेस्ट लावायची होती, त्यामुळे नाही करू शकलो. बस अजून काय नाही, अजून पण आहे पण नीट वॉश पिश करून लावायची. तर तेच आहे. तर चलो बाय बाय, भेटू ऑफिस नंतर. अँड बाय बाय. तर आता असं झालंय, आता जेवढंही आहे हा आवाज येतोय जे येतोय सगळं ब्लूटूथनी जे कनेक्टेड आहे ना त्यांनी येत असेल. मला नुसतं टेस्ट करायचं आणि हे ऑफिस संपलेलं टेस्ट करायचं होतं आणि ऑफिस संपलेलं आणि आपण घरी चाललोय. तर मला एक हे पाहिजे होतं की लाईक मी असं कधी सगळं केल्यानंतर काय आवाज येतं काय येतं ते चेक करायचं होतं, अजून काय नाही. सो लेट्स डू इट. झालंय सगळं पॅक. बाईक बंद पडली परत. फार गरम व्हायला एवढा टाइम लागते. आय वॉज एक्सपेक्टिंग की लाईक चालू राहील. सिरियसली मला असं वाटलेलं की चालू राहील, पण चालू नाही राहिलं. आता काय आहे का आपल्या इथं ब्रो त्यांनी अगर गेट काढलं तर मला होईल. चला कोणीतरी आहे ना मिरर बरोबर ना लय हे केलं, काय छेडछाणी केली मला असं वाटतंय. कारण की माझा मिरर असा आडवा झाला आडवा. चला थँक्यू. आणि आपण सगळं सेट झालं आणि आता किती वाजलेत 4:48 झालेत भाई. 4:48 आणि आपण निघालेलो आहे ऑफिसमधून, म्हणजे आपल्या मॉलचे पार्किंग म्हणून निघालेलो आहे. पण आता ना रोज येऊन आहे ना सवय झाली आहे की मॉलमध्ये यायचं बाईक हे करायचं. आता ना फटाफट तयार होतो, म्हणजे इथे येऊन जे करायचं असतं ना माझं काम फटाफट होतो. आज तर आणि माझी गोप्रोची बॅटरी पण नुसतं 50%च राहिलेली आहे. मी ॲक्च्युली कसं असतं की मी नेहमी कधी निघतो मी ना बॅटरी ना चेंज करत असतो, नवीन बॅटरी घालतो आणि हे करतो. पण मी बोलतो की नाही यावेळेस आपण आहे ना जरा काय तर हे करू. मग बॅटरी एक असेल तर कसं आहे की रेकॉर्डिंग कमी होतं आणि जेवढं पाहिजे तेवढंच रेकॉर्डिंग करू शकतो मी. तर त्या हिशोबाने माझं चालू आहे, अजून काय नाही. ब्रो रुक जा. तर त्या हिशोबाने कारण की आपले ऑफिस घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घरवाले जेवढे पण आहेत 1-1 तासाची व्हिडिओज बनतात यार. कोणी तर माझ्या ना मिरर बरं ना मस्ती केलेली आहे. सिरियसली आय कॅन लिटरली फील इट. कारण की माझा मिरर पूर्ण हल्ला गेलाय. माझा हा मिरर आहे जो पूर्ण हल्ला गेलाय. माझ्या एका वेळेस ती साईड पार्क असते ना तर त्या ह्याच्यात कोणी तर त्याला टची करायला बघितलेलं. तर डोंट वरी, असं पण काय हे नाही.
आपण आहे आपल्या ह्याच्यात. भाई काढणार लेफ्ट मधून, इडियट. नाही, तिथं पण गाडी घुसवली. लोकांनी गाड्या घुसून 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 फार स्वतःच सगळ्यांचं यू यू करून टाकले, यू. तर तेच होतं, मला नुसतं एका बॅटरीमध्ये शिकायचं आहे की मी एका बॅटरीच्या ह्याच्यात कमीच्या कमी आणि जास्तीत जास्त कसं आपण हे करू शकतो, काय रेकॉर्डिंग कसं करू शकतो. तर आता जेवढेही आवाज आहे ते सगळं हे काय आपलं ब्लूटूथ जो इंटरकॉम आहे, इंटरकॉम बरं कनेक्टेड आहे. तर मला टेस्ट करायचं होतं कसं करायला होतंय, तर बघू. तर आता हा सिग्नल संपल्यानंतर मी गोप्रो एका वेळेस नेहमीसारखं चालू करेन, कारण की आपला ब्रिज आहे. अरे भाई 10 सेकंड, 8, 9, मला नाही वाटत मी निघू शकतो. 5, 4 तास. भाई हिरो कसले हिरो असतात यार, कसले असतात लोक की भाई एकदम आरामात चाललं, आरामात. काय आता आपलं सिग्नल असा पण आता आपला वरचा जो सिग्नल आहे तो पण लाल झालेला आहे, तर आपण इथून आरामात आरामात जाऊ शकतो. अरे काय अशी काय पार्किंग आहे भाई लोकांची. हा किती 16, ओके. तरी ठीक आहे. 16, 15, 13 सेकंड तरी ठीक. अरे इथे या साईडला ट्रॅफिक नाही, आईचा शपथ, पहिली टाइम ट्रॅफिक ना. ओ माय गॉड, सगळे लाल. ओ माय गॉड, इट इज सो, म्हणजे एवढा मोकळा रस्ता, आई शपथ. नाही सिरियसली. ओके, आता कॅमेरा चालू करू. भाई पहिली टाइम एवढा मोकळा रस्ता असा या ह्याच्यात, एवढा मोकळा म्हणजे असला मोकळा रस्ता भेटलाय. काकांना काय तर झालेलं आहे असं वाटतंय. भाई दाबादाबी नको करा. नो प्रेसी. फोड फोड नुसतं हॉर्न दाबून हॉर्नचा गाळा फोडून टाक भेंडी एकदाच, जो पण माझ्या मागे एवढा हॉर्न वाजवतोय. हो, पहिली टाइम मी आतापर्यंत म्हणजे एवढ्या लोकर या सिग्नलला क्रॉस केल्या. आता मला वाटतं एक 5-10 मिनटं झाल्या, म्हणजे 5 मिनटं तर झालेच असेल. हो काय मॅट केलेलं आहे CIला, सिरियसली यार, सेक्सी केलं आहे. AMG CLE ही त्या काय गाडी होती माहिती, ही एका गाडी आत्ता पण आहेच, पण गाडीचा नंबर कसा आहे 69. ओ काय गाडीचा नंबर घेतात लोक बाई. ब्रो सरक. एक तर हा आरामात चालवणार, त्यामुळे मला पण आरामात चालवा लागणार, कारण की मी याला टच नाही करू शकत. माझे गोटे विकले ना तरी मी हे जे फेडफानी नाही करू शकत या गाडीचे. नाही सिरियसली. आउच. आणि हेच चाललंय आपलं. आणि या सिग्नलला पण आपण आलो, म्हणजे आज आपण एका वेळेस लवकर पण पोचू शकतो घरी. हे गेली बॅटरी त्याची. ब्रो चल ना. ओके ब्रो, माझा आता ना मला डाऊट यायला लागलाय माझ्यावर. एक मिनटं. नाही, मला असं वाटलेलं की मला असं पंक्चर सारखं का वाटलं, एकदम असं
गाडी ना त्या खड्ड्यात एकदम अशी आपटले गेली, असं रिम आपटतं ना तशी वाली फील आलेली माझ्या ढुंगणाला. तर मी बोललं की आपला ढुंगण कधी असं मोस्टली कधी कधी रॉंग नाही होऊ शकत, पण फील होतं ना की गाडीला काय गडबड असेल का काय असेल. तुमचं ढुंगणच एक पार्ट असं आहे की त्याला फील होतं. तर त्याला फिलिंग आली की भाई एकदम कडक काय तर असं ढपॅक काय तर लागले. त्यामुळे आपण थांबलो आणि चेक केलं आणि काय झालं नव्हतं. तर दॅट्स वाय आय वॉज ओके. पकड 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 बॅचो पकड. आणि हेच आहे. चला आपण अरे हा कॅमेरा आपण बंद करू. आणि हा पण बंद करू. आता झालं, आता आपण आलोय. काय इंटरेस्टिंग असेल तर मी परत चालू करेल. ओके बाय बाय. आपला चुकला गेलेला आहे. मला वाटलं की तो एका सिग्नलमध्ये आपण एकदम फाटकाने निघालेलो. मला असं वाटलेलं की लाईक मी लवकर पोचेल घरी का आज एवढी ट्रॅफिक नसेल. पण इट वॉज फास्ट. नाही, सगळं उलटं झालं. उलटं ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे आपल्याला आज. पण त्यात पण टेन्शन नाही, कारण की आपल्याकडे एक्सपल्स आहे. खड्डे की माकी आक असं वालं चालून आपण चालवतोय गाडी. त्यामुळं काय टेन्शन नाही एवढं. जिथं सगळे आपण आहे ना ते F1 टीम आहे आपण. तसं ते नुसतं टर्निंगला त्यांच्याकडे पिकअप आणि हे असतं ना तसं वालं आपलं. आपल्याकडे स्ट्रेट लाईन स्पीड नाही. आपल्याकडे भाई खड्ड्यांमधून काढून घेतला तर आपल्याला एकदम त्यानंतर आपण एकदम स्पीडमध्ये जाऊ शकतो. ब्रो जगा दे. ओके चल ब्रो चल 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 ब्रो चल ब्रो चल ब्रो चल ब्रो चल ब्रो चल चल चल. हा पण सिरियसली आज जरासा जास्त हे. हो सॉरी, माझा गिअर एकदम हाय गिअरवर होतो आपण. हां आता आपण वडाळा क्रॉसिंग ब्रो. वडाळा क्रॉसिंग आणि कचऱ्याची डब्बे. ब्रो रिक्षा वाय सो ह्याच्यात आला तो. नो रिक्स भाई. नो रिक्स नो केस. भाई आज आमच्या ऑफिसमध्ये एक म्हणजे असंच एक रँडम टॉपिक चीटिंगवर आमचं चालू होतं की एकीने चीट केलं त्याच्या बॉयफ्रेंडवर. मग बॉयफ्रेंड सोडून गेला. तर शी इज लाईक त्याने मला गोष्ट केलं. अरे भाई तू चीट केलेलं त्याच्यावर दुसऱ्या मुलाबरोबर आणि ती बोलती किसिंग इज नॉर्मल. अरे भाई तू रिलेशनशिपमध्ये असताना तू बोलते की किसिंग अँड स्लीपिंग विथ एनी तुमचं हुकअप चालू आहे कोणाबरोबर आणि तुम्ही बोलताय की लाईक इट इज नॉर्मल. कसले म्हणजे डोक्याने पांगळीच होती मला असं वाटत होतं ती. आणि असं पण नाही, मुलगा एकदम लॉयल बियल सगळं भाई. तिच्या पुढं तिथं जग होतं. नुसतं तो जास्त त्याला पाट्या बिट्या करायला नाही घेऊन जात होता. तर घरी कधी म्हणजे दोघं एकामेकांना भेटले, ते दोघं एका घरी गेले तर ही 10:30-11 वाजता हा झोपल्यानंतर ही दुसऱ्याबरोबर भटकाला जायची बाहेर. आणि असं मला ऑफिसमध्ये हा टॉपिक चालू आहे. आणि ही भटकाला जायची आणि हुकअप बिकअप सगळं केलं. बॉयफ्रेंडनी रेड हँडेड सगळे चॅट्स वाचले भाई. आणि शी इज लाईक इट इज ओके. हे काय म्हणजे एवढी ती अशी हे दाखवत होती ना की माझी चूकच नाही आहे याच्यात, की समोरच्या मुलाची चूक आहे ती अशीच फ्रेम करत होती.
असले मॅनिप्युलेटर असतात ना एक तर पोरी, सिरियसली माझं तर डोकंच आउट झालेलं तिच्यावर की असं कसं हे करते. भाई माझ्याकडे एक तर बॅटरी पण कमी आहे, थांबा. आणि माझं तर डोकं पार असलं डोकं आउट झालेलं ना तिच्यावर की ती असं फ्रेम करून सगळ्यांना सांगते ना की लाईक वो मेरे को छोड़ के गया, गोस्ट किया. अरे भाई यू चीटेड ऑन हर, यू चीटेड ऑन हिम. ते पण 2 वेळा त्यांनी त्याला रेड हँडेड पकडलं, मग तिसऱ्यांदा तो का तुला हे करणार आहे? तिसऱ्यांदा तो तुला चान्स का देणार? मग त्या मुलांनी त्याला तिथंच सोडलं सगळे. नंतर ती बोलते की लाईक माझे पेरेंट्स जे पाया बिया म्हणजे माझे पेरेंट्स घरी गेलेले त्याच्या समजवायला. अरे भाई चीट केलं, सगळं केलं, तर अजून मुलांनी 2 वेळा चान्स दिला, तिसऱ्यांदा पण तुला पकडलं. तिसऱ्यांदा म्हणजे ज्या दुसऱ्याबरोबर त्या मुला म्हणजे सेकंड टाइम त्या मुलाबरोबर पकडलं गेलेलं, त्याच तिसऱ्या टाइम त्याला पकडलं गेलं. आणि ही एवढे असलं डोकं आउट झालेलं ना, मग त्या मुलांनी सोडून दिलं ना तिला तिथंच. भाई एकदा दिलं, 2दा दिलं, 3दा गेलं, आता बास की आता अजून तुम्ही किती फायदा घेणार आहे त्या मुलाचा? तर मुलांनी पण सोडून दिलं. मग ना तर मुली इज लाईक इसने मेरे को गोश्त किया, इसने मुझे गोश्त किया. अरे बेडी असलं डोकं आउट झालेलं ना, असं वाटत फाईट मारू. एकच मिनटं, आता बाकीचं सगळं इथून रेकॉर्डिंग करू आपण. एजी बॅटरी वाचू आता जरा. भाई चालू हो. हां, तर आता एजी बॅटरी आपण बंद करू. तर ही बोलते की लाईक उसने चीट किया हे किया. मला भाई आता असं पण नाही, ती मुली एवढी सेफ खेळत होती ना, ती सगळं चीटिंग कुठून करत होती माहिती का? फेसबुकवरतून. एवढं आहे म्हणजे आता कसं की त्यांनी त्यासाठी त्या मुलीनी दुसरा फोन कुठला तर जुना, आता आपण कसं आयफोन आल्यानंतर आपले जुने फोन आपण तसेच ठेवतो, तर तसा दुसरा फोन होता तिच्याकडं. तर जुन्या फोनमध्ये हे काय फेसबुक वरती मग सगळं फेसबुकवर चालू होतं हे असं गोष्टी. आणि त्या पण बिचारायला न्यू इयरला कळाले, की असा असा सीन झालाय, हे झालंय, परत सीन झालंय. बाई कसलं हे. आणि दुसऱ्यांदा म्हणजे काय, मला तर असे शब्दच नाही आहेत बोलायला की असं काय चालू आहे आजकाल. आणि दे आर लाईक नॉर्मलाइज कसं करू शकता तुम्ही की लाईक तुम्ही हुकअप करताय कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना, तुम्ही भले किस करताय काय, पण तुम्ही देऊच नाही शकत ना. इफ यू आर इन रिलेशनशिप विथ समवन, तुम्ही कसं देऊ शकता कोणाला पण? असं पॉईंट मारूशी वाटत होतं ना बाई. असं डोकं माझं अक्षरशः आउट होत होतं डोकं. कारण की आहे बाबा आपल्या ह्याच्यात तर आहे. अरे त्याचं बुश निघाले, हे जे रबर बुश निघाले या गाडीचे. नाही आपलं तर आहे भाई. इफ चीट केलं ना आपल्याला नो हे, कारण की चीटिंग इज अ चॉईस, इट इज नॉट अ मिस्टेक की चुकीने झालं असं बिसं काही नाही. तुम्ही चीटिंग करण्याच्या वेळेस 100% जागे असता, तुम्हाला सगळे स्टेप्स माहीत असतात, तुम्हाला सगळं माहीत असतं की तुम्ही काय करताय, तुम्ही 100% अवेक असता त्यावेळेस. तर का भाई माझ्या ह्याच्यात तर आहे बाबा की इफ चीट केलं ना, एकदा पण चान्स नाही द्यायचा, लगेच भाई लेंडूक सारखं काढून फेकून टाकायचं. तेच ठरव भाई, तरच आपली इज्जत तरच राहील. थांब ब्रो वॅगनर वॅगनरच्या मी आता गेलो असतो, जरा ऑफ बॅलन्स झालो होतो, बट इज ओके. तर काय करायचं, अशा लोकांबरोबर काय करायचं, कसं वागायचं तेच नाही कळत मला कधी कधी सिरियसली. आणि असे डम सारखे पण कसे वागतात हे लोक. हो, लय मोठा असा डेकर आलेला आहे, बट इज ओके. .
चालताय चालताय म्हणजे हे नाही, आता हे डेकर चालतं, चिटिंग नाही चालताय. तर चला मग परत आपण भेटू, काय असेल तर आपण परत हे करू. बाई क्रूज कंट्रोलचं अशा टाईमला ना लय भारी वाटतं की 60च्या वर आपली गाडी आपली अशी फिक्स आहे 60वर. पण एक हाताने म्हणजे हे हात सोडायला जरासं भीती वाटते सोडून चालवणार, कारण की आपल्याला कसं आहे आपण या हाताने सोडून चालवलं ना की आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो, काही हे नाही, कारण की आपण कधी राईट हँड आपण कधी सोडलाच नाही आपला, त्यामुळं ना जरा असं आहे ना हे होतं काय, असा बाईक आहे ना अशी वॉबल आणि आपल्याला जास्त असं हे होतं काय आपलं वाटती जास्त की बाईक जास्त वॉबल होते का, बाईक जास्त हे होते, तुम्हाला सेन्सेस जास्त येत आहेत, कारण की आपण कधी राईट हँड सोडून असं चालवतच नाही ना. त्या ह्याच्यात ते कोणतं मागून ओरडत होतं, तर तेच एक आहे. तर कधी कधी वाटतं की राईट हँडनी जरा असा एक हे होईल. 70वर मस्तपैकी, इफ 80चा पण कुठं लिमिट असेल ना भाई त्याच्यावरती आरामात क्रूज करून जाऊ शकतो. पण आता कसं की आता जरा स्लोप आहे तर स्पीड जरासा वाढत जाईल. पण इफ 80चं कुठं स्पीड लिमिट असेल त्याच्यावरती आरामात म्हणजे आरामात जाऊ शकतो माहिती. मी खाली पोट या साईडला आलो, त्या साईडनेच जायला पाहिजे होतं. आय डोंट नो मी का या साईडने. आणि टाईम इज मला नाही माहिती मी कुठल्या टाईमला निघालो, पण टाईम इज 5:42 बेबी 5:42. Oh my god. I was very risky मध्ये आपण आलो. भाई कॅमेरा चालू आहे. ओके कॅमेरा चालू आहे. तर आता असं आहे की आज मंडे तर आहे, आपल्याला मंदिरात पण जायचं आहे. तर आपण आता तेच मी विचार करतो की आधी जाता मंदिरात जाऊ का कशात जाऊ, का घरी जाऊन हे बॅग ठेवून ते आता परत मंदिरात जाऊ, ते विचार करतोय. पण मी विचार करतो की जाताच मंदिरात जायला पाहिजे. परत घरी गेल्यानंतर कंटाळ येतो यार की घरी जावा फ्रेश व्हा. बट घरी गेल्यानंतर कसं की एकदा सोफ्यावर पडलो की ते पडून राहतो आपण. त्यापेक्षा आय थिंक वी शुड गो टू मंदिरवरतून घरी गेलेलं ते परवडेल. पण मंदिरात कसं की मंदिर तर मी काय आपला कॅमेरा चालू नाही करणार, कारण की तो सगळं काढून आपण सगळं कामजाम काढून ठेवून टाकतो ना बॅगेत. मंदिरात कुठं हे करायचं, त्यामुळे आपण सगळं कामजाम काढून ठेवून टाकतो. ते एका वेळेस मी 360 वापरू शकतो. हां तसं करू शकतो. गोप्रो काढून मी 360वर रेकॉर्ड करू शकतो. मग तसं काय तर करू शकतो. तर तसं काय तर करेल मी. चला रॉयल एनफील्ड सारखं टाकीवरचं आम्हाला कवर द्या ना भाई. कसलं सेक्सिटी हे वाटतं ते. मी रॉयल एनफील्डसाठी घेऊ शकतो. इफ आय वॉन्ट आय कॅन टेक फॉर माय रॉयल एनफील्ड. अरे भाई कशासाठी धुर्रा करतोय. अरे मागून कुठली बाईक येते. नो ओके मला वाटतं माझी बॅटरी संपेल आता. सो बघू आता काय. रूलमध्ये नाही रूल भाई. मला ना व्हिडिओज काढायचा एक मला ना फोटो काढायचा होता, तो राहूनच गेला.
हा बघू, उद्या परवा बघू आपण. पण आता आपण आपण आपल्या मंदिराला आलेलो आहे. मंदिरात जरा पाया पडून आपण तसं मग जायचं घरी ब्रो. कारण की मला असं वाटलेलं की मी घरी जाईल. जरा घरी गेलं ना, एकदा गेलो ना की भाई त्याच्यानंतर काही नाही होत. मग ते एवढ्या ते सोफ्यावरतून उठायला ना खूप वेळ लागतो. मग त्यापेक्षा मी बोललो की आपण जाऊया आधी मंदिरात आणि त्याच्यानंतर पुढं जाऊ. मग काय आपलं काय. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इफ तुम्हाला असे रॉ आणि टाईमपास व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब आणि सगळं करा. आपल्याला फॉलोअर्स पाहिजेत भाई. 130 का 140 काय तर झालेले आहेत आपले. हो सॉरी, कोल्ड स्टार्ट नाही, कोल्ड व्हायला जरा 2 मिनटं आपण ठेवायचं. मी ठेवतो, दुसऱ्यांचं नाही माहीत, तर मी ठेवतो. चला मग आपण आपलं मंदिर करूया आणि त्याच्यानंतर घरी जाऊया. तर आतासाठी इथंच आपण पॉज करतोय. बाय बाय. सो येस, मंदिर झालं, सगळं झालं. पण आता आपण ग्लव्स नाही घातलेत, कारण की काय 5 मिनटात इथून मी घरी पोचेल, त्यामुळे मी ग्लव्स नाही घातलेत. बस, अजून काही नाही. बाई माईक कनेक्टेड आहे ना. हॅलो. नाही की आवाज रेकॉर्ड होते का ते माईकचं तर सिम्बल आलाय, बट बाकीचं काय माहीत नाही. आता बघू, घरी जाऊन कळेल कसं आलंय. ब्रो रुक जा. सिरियसली बोलू ना, एक बरं झालं मंदिर आत्ता लगेच सगळं काम झालं. मग घरी जाऊन जरा झोपलो तरी काय फरक नाही पडणार यार. काल रात्री किती उशिरा, पण काल संडे होता पण किती उशिरा झोपलो माहिती. कारण की आज एक मीटिंग होती, मी त्याचं सगळं काम करत बसलो यार. आता कसं झालं की आमच्या इथं अजून एक डिझायनर आहे, पण त्याला ना इन्फॉर्म करायचंच राहिलं की भाई उद्या काम करायचं, हे त्याला इन्फॉर्म करायचंच राहिलं. तर मी बोलतो आता जाऊ दे, त्याला आता कुठं हे करत बसायचं. त्यामुळे मी त्याला बोललो की जा, बघू आता कसं आहे. पण त्याला उद्या सांगा भाई मला या नेक्स्ट विकेंडला पण काम करायचं यार. काय चाललंय माझ्या लाईफमध्ये. नेक्स्ट विकेंडला पण काम करायचं मला. आय एम सो असं झालंय मला की काय करू. खूप कंटाळा आला यार मला आता. कसं तर वाटतंय असं झालंय आता. बट इज ओके यार, कुठं ना कुठं तर आपल्याला हे करायलाच लागणार. की आता मी बोलू नाही शकत की भाई कंपनीने असंच करा पाहिजे. भाई ॲट द एंड कंपनी पण त्यांचं भाई इथून जायला पाहिजे. कारण की पुढून हे जी गर्दी असणार ना, रोजा आता उघडला असेल तर रोजाची गर्दी असणार. तर या साईडने गेलेलं खूप इझी आणि चांगलं पडेल मला असं वाटतंय. हाँ ब्रो, क्या है ये. चला, आम्ही ना आधी इथं राहायचो. ह्याच्या मागे आहे ना हे होतं, ओम शक्ती करून बिल्डिंग आहे भाई. तिथं आम्ही तिथं राहायचो. हे घर भाई आम्ही या मंदिरातून म्हणजे असे खाली खूप असं हे केलंय. खूप मस्ती, खूप काय 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 खूप मस्ती आणि हे केलंय माहिती आम्ही या एरियामध्ये. खूप म्हणजे खूप. भाई थांब ना, इथून गाडी येते तरी घुसाच आहे. मला वाटलं ते गाडी याच्यासाठी येते त्यामुळे थांबेल, पण थांबला नाही भेंडी. दादा तू तर थांब.
आता वाजले आहेत 5:30. आपली आई कुठं दिसते का वॉकसाठी? मेन ते. मम्मा कुठं ना कुठं असेलच, वॉक करतच असेल. एकाच लकीली दिसले तर दिसले, नाहीतर नाही. ओ माय गॉड, माझा फोन रिंग होतोय. आय डोंट नो वाय, बट माय फोन इज रिंगिंग. तर तेच आहे, आता बघू. बाई सिविक सेन्सचे घोडे लागले इतरच्या लोकांसाठी. मला वाटतं ना, एकदा ना इतरच्या पोलिसांनी ना डायरेक्ट ₹1000 फाईन लावायला पाहिजे, माहिती आहे? खास खास इतरच्या एरियासाठी ना ₹1000 फाईन लावायला पाहिजे. या नॉन पार्किंग आणि याच्यासाठी असतात ना, त्यामुळे ट्रक्स पण आजकाल मधोमध थांबवा लागलेत त्यांची गाड्या. असं झालंय. बघू आता. भाई सरको, भाई सरको, सरको. भाई सारखा सारखा सगळ्यांनी. आणि यस, आपण पोचलेलो आहे. इफ तुम्हाला हे व्हिडिओ आवडला, की हे असे रॉ व्हिडिओ का नॉर्मल व्हिडिओ, एका माणूस नॉर्मल कसा आहे, की भाई ऑफिसला जाताना येताना काय डोक्यात चालतं, काय होत आहेत, ऑफिस गॉसिप्स आणि हे सगळं ऐकायचं असेल आणि बघायचं असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. लाईक अँड सबस्क्राईब टू घेऊन ठाकरे. येस. आणि आपलं नाव पण युनिक आहे, जसंच आपलं चॅनल पण युनिकच आहे. तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. घेऊन टाकला. माझं ना ॲक्च्युली ना आता ना बोलू ना, ढुंगण दुखा लागलं माझं. जाम ढुंगण दुखा लागलं माझं. कारण की मी खूप 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 तासरेलो गेलोय. त्यामुळं अजून काय नाही. 2च मिनटं हे चालू राहू दे. आणि लाईक अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपला छोटा मोठा चॅनल आहे, चांगला चॅनल आहे. गोंडूस चॅनल आहे आता हा छोटा. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. भाई 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 प्लीज. नाही, हां, मला असा खिळा वाटलेला. अजून काय नाही, पण खिळा नव्हता. बाकी नॉर्मलच होतं. सो लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.